नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. जैन समाजाचे प्रथम आचार्य शांतीसागरजी महाराज यांच्या नावाने केंद्र सरकारने 5 रुपयाचे टपाल तिकीट काढावे अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी 2020 साली केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आले असून नुकताच टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले आहे. सकल जैन समाजाच्या वतीने केंद्र सरकार आणि खासदार धैर्यशील माने यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की जैन धर्मियांचे श्रद्धास्थान प्रथम आचार्य शांतीसागरजी महाराज यांची जन्मशताब्दी 2020 साली होती. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्या नावाचे 5 रुपयाचे टपाल तिकीट प्रसिद्ध करावे अशी मागणी लक्ष्मीसेन मठाचे मठाधिपती जगद्गुरू लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी कोल्हापूर, नांदनी मठाचे मठाधिपती जिनसेनजी भट्टारक महास्वामी, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब कापसे, किरण पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी, जैन समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे केली होती. याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे पत्राद्वारे 2 ऑगस्ट 2020 साली केली होती. याबाबतची प्रक्रिया सुरू होती. किरण पाटील आणि बाबासाहेब दिल्लीमध्ये जाऊन पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून प्रथम आचार्य शांतीसागरजी महाराज यांचा 2024 हे आचार्य शताब्दी वर्ष असून त्यानिमित्ताने तिकिटाचे प्रकाशन झाले आहे. यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने, आमदार प्रकाश आबिटकर, विश्वविजय खानविलकर यांच्या उपस्थितीत तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटना राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब कापसे, किरण पाटील, प्रमोद पाटील, गोमटेश्वर पाटील, अमित जोशी, अतिग्रह सरपंच सुशांत वट, जयवंत पाटील, विद्याधर लाटवडे, अशोक मुसळे, दीपक पाटील, सचिन पाटील, धुळोबा पाटील, प्रशांत गुरव यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. देशाचं भूषण प्रथम आचार्य शांतीसागर महाराजांच्या दीक्षा शताब्दी वर्षानिमित्त मला मनापासूनचा अभिमान आहे की त्यांच्या नावाचं स्टॅम्प हे केंद्र शासनाच्या वतीनं प्रसारित करण्यात आलंय आणि संपूर्ण देशाच्या मध्ये खऱ्या अर्थाने एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या निमित्तानं आहे. शांतीसागर महाराजांच्या जीवनचरित्राला शोभेल अशा पद्धतीचं देशानं केलेलं हे भूषण आहे आणि निश्चितपणे त्यांनी जे आयुष्यभर काम केलं, समाजसेवेचं काम केलं, देशाला आणि खऱ्या अर्थानं समाज बांधवांना दिशा देण्याचं ज्या ठिकाणी काम केलं, त्या विचारांना खऱ्या अर्थानं या निमित्तानं श्रद्धांजली आहे. आणि मी खासदार म्हणून या सर्व कामामध्ये आमचे सर्व सहकारी यांच्या सगळ्यांच्या सहाय्यानं मला त्यामध्ये योगदान देता आलं, खारीचा वाटा त्यामध्ये मला उचलता आला, याचाही मला सार्थ आनंद या निमित्ताने या ठिकाणी आहे. मी या स्टॅम्पचं आज माझ्या मित्रांनी माझ्याकडे तो स्टॅम्प या ठिकाणी त्याचं सुरुवात आपण या ठिकाणी केली. निश्चितच जिथं जिथं त्यांचं स्टॅम्प या ठिकाणी जगभरामध्ये जाईल, देशभरामध्ये जाईल, तिथं एक शांती प्रस्थापित होण्याचा संदेश या निमित्तानं त्या ठिकाणी देण्याची भूमिका या स्टॅम्पच्या निमित्तानं त्या ठिकाणी जाते. आणि प्रथम आचार्यांचं स्टॅम्प लॉन्च करण्याचा किंवा ते देशासमोर या ठिकाणी आणण्याचा या ठिकाणी कुठेतरी छोटासा या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या आयुष्यामध्ये हा क्षण आला, हे आमच्यासाठी खऱ्या अर्थानं परमेश्वरानं दिलेली एक सुवर्ण संधी म्हटलं तर काय हरकत नाही. आणि या सगळ्या उपक्रमामध्ये सर्व समाज बांधवांचं, जैन समाजाच्या सर्व संतांचं, मुनींचं आणि त्याचबरोबर असणाऱ्या सर्व समाज बांधवांचं मी मनापासून या निमित्तानं अभिनंदन करतो.